नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आज राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे। संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराला चांगला जोर चढला आहे। अशा परिस्थितीत नाशिकमधील रामनवमीचे औचित्य साधत अनेक इच्छुकांनी श्री काळारामांचे दर्शन घेतले। यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थिती लावत दर्शन घेतले। खासदार गोडसे दर्शन घेऊन बाहेर पडत असताना योगायोगाने भुजबळ सहकुटुंब मंदिरात आले। यावेळी गोडसेंनी भुजबळांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतले। महायुतीत असलेले हे दोघे नेते नाशिक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहे। असं असताना या दोघांची भेट होणे आणि गोडसेंनी भुजबळांचे आशीर्वाद घेणे या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। महायुतीचा नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, त्यामुळे लोकसभेचं तिकीट नेमकं कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी भुजबळांनी गोडसेंना शुभेच्छा दिल्या आहेत। आमचे मित्र आहेत, ते पण दर्शनाला आले होते। मी पण अनेक वेळा आलेलो आहे, रामरथाच्या वेळेला सुद्धा आलेलो आहे। लहानपणी तर यायचोच, परंतु आज नाशिकमध्ये होतं, म्हटलं चला, ते सुद्धा योगायोगाने आले, त्यांना शुभेच्छा दिल्या। योगायोग चौथ्यांदा येतोय, 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा राम मंदिरामध्ये। हो, असं काय असते आणि भुजबळ। बरं ठीक। तर गोडसे यांनी देखील आपण काळारामाचे दर्शन घेतले असून श्रीरामाचे धनुष्य नाशिकमध्येच राहील असा विश्वास व्यक्त केलाय। प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा, नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राचे जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी। दरम्यान शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील नाशिकमध्ये काळारामाचे दर्शन घेतले। नाशिकच्या जागेचा निर्णय गुरुवारपर्यंत होईल आणि रामाचे धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल असा दावाही केलाय। उद्या आमच्या बऱ्याचशा 18 तारीखला आम्ही सगळे अर्ज भरतोय आणि त्याच दिवशी आम्ही ह्या प्रेसला सुरुवात करतोय आणि कारण की आम्हाला प्रचारसुद्धा आहे, त्याच्यामुळे ही जी भूमिका आहे ही भूमिका प्रवक्ता म्हणून जी मांडली पाहिजे ती आम्ही मांडू, महाराष्ट्रासमोर मांडू आणि मग महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही आवाहन करू। आज सकाळपासून रामनवमी निमित्त श्री काळाराम मंदिरामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले। यामध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय सोबत राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।